नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड। आपल्या या महाराष्ट्राला फडांची मोठी परंपरा आहे। या फडांचा प्रत्येक मराठी माणसाला नाद आहे। त्यातला पहिला फड आहे वारकऱ्यांचा अर्थात कीर्तनाचा फड, दुसरा फड आहे कुस्त्यांचा, तिसरा फड आहे तमाशाचा आणि चौथा फड आहे राजकारणाचा। राजकारण म्हणजे गजकरण, जेवढं खाजवत जाऊ तेवढं ते खाजत जातं। म्हणून या राजकारणात, या गजकरणात आपण पडायचं नाही अशी भूमिका मराठी माणसांची संघटना असलेल्या शिवसेना या संघटनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती। परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की सर्वसामान्य मराठी माणसाची जर कामं करायची असतील तर तुम्हाला पक्षीय राजकारणात जावं लागेल, सत्तेच्या राजकारणात जावं लागेल आणि म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। परंतु 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण या तत्वावर त्यांनी राजकारणात उतरण्याचे आदेश आपल्या शिवसैनिकांना दिले आणि 1967 साली ठाण्याच्या महापालिकेची पहिली निवडणूक शिवसेनेनं लढवली आणि त्याच्यानंतर लगेच 1968 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उतरली। या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेला खूपच चांगलं यश मिळालं आणि शिवसेना सत्तेच्या राजकारणात जाऊन बसली। खरं तर शिवसेना 1960च्या दशकात उभी राहिली ती मराठी माणसांच्या हक्कासाठी, विशेषतः मुंबईमध्ये गिरण गावामध्ये। कारण त्यावेळी अमराठी माणसं म्हणजेच दाक्षिणात्य माणसांचा मोठा भरणा सरकारी नोकऱ्यांमध्ये होता आणि मराठी माणसाला डावललं जात होतं। मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून व्यंगचित्रकार असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक नावाचं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं आणि बजाव पुंगी हटाव लुंगी अशी घोषणा दिली। एक प्रकारचं स्फुल्लिंग त्यांनी मराठी माणसांच्या, मराठी तरुणांच्या मनामध्ये चेतवलं आणि शिवसेना नावाचा हा झंझावात, ही मशाल तिने अवघा महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि वणव्यासारखी शिवसेना गावागावामध्ये पसरली। गेल्या वर्षी ठाण्याचे शिवसेनेचे नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर एक सिनेमा आला होता। त्या सिनेमामध्ये त्यांच्या तोंडी एक डायलॉग होता आणि ते समोरच्या नेत्याला असं म्हणतायत की तुमचा पक्ष जो आहे ना तो असा आहे आणि आमचा पक्ष जो आहे ना तो असा आहे। याचा अर्थ आमच्या पक्षाची न फुटणारी अशी वज्रमूठ आहे, तुम्ही आमच्या पक्षाला फोडू शकत नाही। पण गेल्या वर्षी आपण पाहिलं की ही शिवसेनेची वज्रमूठ फुटली आणि शिवसेनेची दोन भकलं झाली, दोन गट झाले। अर्थात हा इतिहास सगळा मराठी माणसांच्या समोर आहे आणि या सगळ्या शिवसेनेच्या इतिहासावर मी एका दिवाळी अंकामध्ये लिहिलंय ज्याचं नाव आहे अक्षरदान। गेल्या 10 वर्षांपासून हा अक्षरदान नावाचा दिवाळी अंक एका विशिष्ट विषयाला वाहून घेतलेला आहे। वाहून घेणारा विशेषांक संपादक मोतीराम पौळ काढत आहेत आणि यंदाचा विशेषांक आहे पहिली निवडणूक। मग त्याच्यामध्ये नेत्यांची पहिली निवडणूक आहे, राजकीय पक्षांची पहिली निवडणूक आहे, निवडणुकांमधले किस्से आहेत, घटना आहेत, गोष्टी आहेत, इतिहास आहे आणि खूप दिग्गजांनी याच्यामध्ये लिहिलंय, अभ्यासकांनी लिहिलंय। मला असं वाटतं तुम्हाला जर राजकारणामध्ये इंटरेस्ट असेल, राजकारणाचा अभ्यास करायचा असेल किंवा अगदी निवडणूक लढवायची असेल, मग ती ग्रामपंचायतीची असो की अगदी महापालिकेची आणि आमदारकी खासदारकीची, तर तुम्हाला हा अंक वाचायला हवा। कारण हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे। मला असं वाटतं या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की हा दिवाळी अंक आपण विकत घ्या आणि आपल्या इतरही मित्रांना, आप्तसुखीयांना तो विकत घेऊन वाटा। हेच आवाहन मी या निमित्ताने करतो। धन्यवाद।